मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मॉर्निंगचं सत्र हे आहे. सकाळी आपण अल्टरनेट डेजला किंवा रोज आपण सकाळी काही क्वेश्चन्स आपण सकाळी सकाळी डिस्कस 1 तासाच्या सत्रामध्ये आपण करणार आहेत आणि ते वेगवेगळ्या टॉपिक्सवरचे त्या ठिकाणी असणार आहेत. वेगवेगळ्या टॉपिक्सवरचे असणार आहेत. जसं आता मी तुम्हाला काही नंबर सिरीजचे क्वेश्चन्स करून घेतले, तर आज आपला अजेंडा आहे की पझल्सवरचे आपण 3 पझल्स मी आता इथं घेतोय आणि ते 3 पझल वेगवेगळ्या कॅटेगरी मधले. एक पझल हे जनरल पझल आहे, दुसरं पझल हे सिटिंग अरेंजमेंटवर आहे, लिनियर सिटिंग अरेंजमेंटवर, रांगेतली बैठक व्यवस्था, आणि तिसरं पझल हे ब्लड रिलेशनवर आहे. बघा, NTPC ची परीक्षा चालू आहे आणि स्टाफ सिलेक्शनच्या पण नंतर परीक्षा येणार आहेत. राज्यसेवेची परीक्षा आहे, कंबाईनची परीक्षा आहे. या सर्व परीक्षांमध्ये बँकिंगच्या परीक्षा आहेत. या सर्व परीक्षांमध्ये पझल हा याच्यावर या प्रश्न प्रकारावर आपल्याला प्रश्न विचारलेले दिसतात. मग ते प्रश्न जास्तीत जास्त 5 आणि कमीत कमी 1 अशी त्याची संख्या असते प्रश्न विचारण्याची. प्रश्न संख्या काही पण असली तरी सुद्धा प्रश्न सॉल्व करण्याचा पॅटर्न बदलत नाही. पॅटर्न तोच असतो किंवा पद्धत तीच असते. आणि म्हणून आपण याच्यामध्ये असं म्हणतो की तुम्ही जितके जास्त पझल सॉल्व केले तितकं तुमचं हळूहळू परफेक्शन लेवल वाढत जाते. आणि त्याच्यासाठी मग रोज काहीतरी काम आपल्याकडून व्हायला पाहिजे. तर त्या अनुषंगाने आपण मागच्या 2 दिवसापासून पझल्सवर डिस्कशन आपण करतोय. तर आता बघा, चला आपण मग क्विकली पझल्स मध्ये पहिला पझल याच्यामध्ये आपल्याला काही अरेंजमेंट करायची. बघा, पझलचा हा टिपिकल टाइप आहे. म्हणजे आपल्याला काही इन्फॉर्मेशन पॅरेग्राफच्या फॉर्म मध्ये दिलेली असते आणि त्या पॅरेग्राफच्या फॉर्म मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशनला आपल्याला डिकोड करायचं असतं. आता पझल जर मी इतर या ठिकाणी वाचलं, बघा, तर आपल्याला काय दिसतंय, पझल वाचल्यानंतर आपल्याला समजेल की या ठिकाणी 6 चित्र आहेत, ABCDEF, आणि त्या चित्रांचा रंग निळा, लाल, हिरवा, काळा, पिवळा, जांभळा या रंगाने ते रंगवलेले आहेत. तर 6 चित्र आहेत, 6 रंग दिलेत. त्यांची मांडणी डावीकडून उजवीकडे अशी केलेली आहे. आणि ते चित्र कोणाकोणाचे आहेत? राजा, राणी, राजकुमारी, राजवाडा, जादूगार आणि राजकुमार. मग आता बघा, ही दिस इज अ जनरल इन्फॉर्मेशन गिव्हन अबाउट दिस पझल. याच्यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचा डिसिजन घेता येणार नाही. दिस इज अ जनरल इन्फॉर्मेशन. जनरल इन्फॉर्मेशन म्हणजे काय? 6 चित्रांचे नाव, कोणते कोणते चित्र आहेत ते, कोणतं चित्र कोणाचं आहे, कोणत्या व्यक्तीचं आहे, राजाचं, राणीचं कोणतं, राजकुमारचं कोणतं, राजवाडा, जादूगर, आपल्याला ते ठरवायचंय. आणि त्यांचे रंग पण आपल्याला दिलेत, 6 रंग दिलेत. मग पझल सुरू होतं त्या ठिकाणी दुसऱ्या पॅरेग्राफ पासून. तर आता आपण काय करून देऊ, बघा, की इथं हे चित्र कोणाचं आहे त्याचं नाव, चित्र कोणत्या लेटरने रिप्रेझेंट केलं गेलंय आणि त्या चित्राचा रंग कोणता, या 3 पॅरामीटर्सवर आपल्याला काम करायचंय. मी मागच्या केसमध्ये पण तुम्हाला बऱ्यापैकी वेळेस तुम्हाला सांगितलं होतं, बघा, क्वेश्चन सॉल्व करताना पहिल्यांदा ती इन्फॉर्मेशन पुटअप करा जी डेफिनेटली ट्रू आहे, जे डायरेक्ट दिलंय. बघा, राजवाड्याचा चित्राचा रंग काय? निळा आहे. म्हणजे मी इथं बघा, राजवाडा जर मी नाव दिलं त्या चित्राचं, तर त्याचा रंग निळा इथं मी भरून देतो. आता त्या राजवाड्याच्या चित्राला कोणत्या लेटरने रिप्रेझेंट केलं गेलं हे काही आपल्याला दिलं नाहीये. पुढचं काय म्हणतं, बघा, चित्र राणीचे असून ते जांभळ्या रंगाचे, सर्व इन्फॉर्मेशन दिली गेली. म्हणजे बघा, राणीचं चित्र हे कोणत्या लेटरने रिप्रेझेंट केलं गेलं? A, आणि तो जांभळ्या रंगाचा आहे, जांभळा. सर्वात उजवीकडे. ओके, राणीचं चित्र सर्वात उजवीकडे. ओके, म्हणजे जर असे 6 जर इथं मार्क केले तर ही सर्वात उजवीकडची बाजू आहे, तर हे चित्र राणीचं आहे. नंतर राजकुमारीचं चित्र D किंवा E देखील नाही व तिचा रंग हिरवा किंवा पिवळा नाही. आता हे निगेटिव्ह स्टेटमेंट आहे आणि आपण मागच्या वेळेस ठरवलं की निगेटिव्ह स्टेटमेंट हे शेवटी करायला घ्यायचे, म्हणून याला होल्ड देऊ. पुढचं, C चित्र राजाचे असून त्याचा रंग काळा आहे. बघा, सर्व गोष्टी आपल्याला भेटल्या राजाच्या बाबतीत.
सो राजाचं चित्र सी लेटरने रिप्रेझेंट केलं जात आहे आणि त्याचा रंग काळा आहे. व ते उजवीकडून 5व्या क्रमांकावर, उजवीकडून 5व्या क्रमांकावर आहे म्हणजे डावीकडून 2ऱ्या क्रमांकावर असेल राजा. उजवीकडून 5व्या क्रमांकावर बी च्या पुढे आहे जे राजकुमाराचे आहे. राजकुमाराचे चित्र आहे. बी हे चित्र कोणाचे? राजकुमाराचे. सो राजकुमार हा बी ने रिप्रेझेंट केलाय. पण राजकुमारासाठी कोणता रंग आहे आपल्याला माहिती नाही. आता कोण कोण राहिलंय बघा. एक जादूगर राहिलाय, जादूगर राहिलाय आणि राजकुमारी राहिली आहे. आता निगेटिव्ह स्टेटमेंट आपण हँडल करू. सर्व पॉझिटिव्ह स्टेटमेंट हँडल केले गेले. आता राजकुमारीसाठी डी आणि ई हे लेटर चालत नाही. आणि बघा राजकुमारीसाठी ए, बी आणि सी चालणार नाही कारण ते ऑलरेडी आपण कुठल्या तरी व्यक्तीला अलॉट करून दिलेले आहेत. डी आणि ई चालत नाही हे आपल्याला पझल मध्ये सांगितलंय. म्हणजे राजकुमारीसाठी कोणतं चित्र असायला पाहिजे? एफ चित्र असायलाच पाहिजे. एफ चित्र असायलाच पाहिजे. लक्षात घ्या. इथपर्यंत आहेत सोबत? इथपर्यंत सोबत असेल तर मला थंब दाखवून कन्फर्मेशन देऊन टाका. चला, कम ऑन एव्हरीवन, जस्ट गिव्ह मी द कन्फर्मेशन. आता बघा दुसरं निगेटिव्ह स्टेटमेंट इथं असं आलंय बघा. दुसरं निगेटिव्ह स्टेटमेंट, राजवाड्याचा रंग निळा असून तो डी नाही. आता राजवाड्यासाठी दोनच ऑप्शन उरले होते, एक तर डी किंवा ई. पण तो डी नाहीये, तो म्हणजे नक्की ई असायला पाहिजे. जादूगरला काही चॉईसच उरली नाही, त्याच्यासाठी एकच ऑप्शन उरलाय डी. दॅट्स इट. आता राजकुमार, जादूगर आणि राजकुमारी यांच्या रंगाच्या बाबतीत निश्चिती आपल्याला करायची आहे. राजकुमारीसाठी कोणते कोणते रंग आपल्याला देता येणार नाही बघा, जे ऑलरेडी अलॉट केले गेले. निळा देता येणार नाही, जांभळा देता येणार नाही आणि काळा देता येणार नाही. आणि राजकुमारीला अजून बघा कुठला आवडत नाही याचा इन्फॉर्मेशन दिली आहे. राजकुमारीचं चित्राचा रंग हिरवा किंवा पिवळा पण नाही. हिरवा पण गेला, पिवळा पण गेला, तर एकच ऑप्शन उरलंय राजकुमारीसाठी, ते म्हणजे लाल रंगाचं. सो इथं लाल रंग येईल. सॉरी, राजकुमारीसाठी लाल रंग येणार आहे. सो राजकुमारीसाठी या ठिकाणी लाल रंग येईल. ठीक आहे. आता राजकुमाराच्या आणि जादूगराच्या चित्रांच्या बाबतीत काहीच इन्फॉर्मेशन आपल्याला दिलं नाहीये. म्हणजे राजकुमाराचा रंग जर आपण पिवळा घेतला तर जादूगराला हिरवा रंग द्यावा लागेल, किंवा राजकुमाराला हिरवा जर घेतला तर याला पिवळा द्यावा लागेल आणि आपलं पझल या ठिकाणी पूर्ण होणार आहे. इथपर्यंत सोबत असाल तर थंब दाखवून कन्फर्मेशन देऊन टाका. चला, कम ऑन एव्हरीवन. आता बघा अरेंजमेंट करण्याच्या फंद्यात मी पडलोच नाही, कारण पर्याय ऑप्शन्स कडे बघा फक्त ह्या दोनच पोझिशनच्या बाबतीत दिलंय. एक राजाची आणि राणीचीच पोझिशन फिक्स दिली आहे. म्हणजे मग तिथे सिटी त्यांच्या अरेंजमेंटवर डावीकडून उजवीकडे त्याच्यावर काही कदाचित क्वेश्चन नसावा आणि प्रश्नांकडे बघितल्यानंतर तसंच दिसतं बघा. आता या इन्फॉर्मेशन वरून तुम्ही प्रश्नांचे उत्तर जर करायला घेतले, सो दॅट इज अ चाइल्ड्स प्ले. म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही असं तुमचं चॅलेंजिंग टास्क आता राहिलेलं नाहीये. तर मग बघा पहिला प्रश्न काय विचारतोय, राजकुमारीचे चित्र व त्याचा रंग दर्शवणारा पर्याय कोणता? राजकुमारीचं चित्र हे एफ लेटरने रिप्रेझेंट केलं गेलं होतं आणि त्याचा रंग लाल होता, म्हणून माझं या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. जादूगराच्या चित्राचा रंग कोणता? जादूगराच्या चित्राच्या रंगाच्या बाबतीत निश्चितता झाली नाहीये. तो एक तर हिरवा असेल किंवा पिवळा असेल. तर हिरवा पण दिला ऑप्शन मध्ये, पिवळा पण दिलाय, म्हणजे इथं काय उत्तर येणार आहे? सामग्री अपूर्ण आहे. राजवाड्याचे चित्र दर्शवणारा पर्याय कोणता? राजवाड्यासाठी आपण पर्याय निश्चित केलाय, तो म्हणजे ई. तो आपला उत्तर पर्याय क्रमांक येणार आहे 1. म्हणजे अजून जर अशा हिशोबाने मला जर अजून 5 प्रश्न विचारले गेले असते याच्यावर, तरी सुद्धा मी त्यांचे उत्तर सहज पद्धतीने देऊ शकलो असतो. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? कारण नंतरचा टास्क तर तुमचा काय उरलाय, फक्त जोड्या लावा. जे विचारलंय ते तिथं शोधणं आणि त्याचं उत्तर त्या पद्धतीने फिगर आउट करणं.
तर अशा प्रकारचा पझल बँकिंग एक्झाम मध्ये गेलं तर तुम्हाला थोडंसं अजून याच्यामध्ये थोडीशी डिफिकल्टी लेवल वाढवली जाते, पण क्लेरिकल लेवलला याच डिफिकल्टी लेवलचं पझल विचारलं जातं. एमपीएससी राज्यसेवेला याच लेवलचं पझल विचारलं जातं. रेल्वेला किंवा एनटीपीसीला किंवा स्टाफ सिलेक्शनला याच पद्धतीचं पझल विचारलं जातं. प्रोव्हाइडेड सुरुवातीला जर तुम्हाला हे समजायला थोडी अडचण होत असेल तर ते फार स्वाभाविक आहे, बिकॉज फर्स्ट टाइम इफ यू आर डुईंग दिस देन इट विल बी लिटिल बिट ट्रिकी. खूप काही ट्रिकी होणार नाही. ओके, तर दुसरा आता या ठिकाणी पझल आपला आहे ते त्याच्यावर आपण कॉन्सन्ट्रेट करू. दुसरं पझल जे आहे ते लिनियर सिटिंग अरेंजमेंट म्हणजे एका रांगेतील बैठक व्यवस्था त्याच्यावर आहे. लास्ट टाइम आपण जे पझल्स घेतले ते सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट वर घेतले होते. सर्क्युलर सिटिंग अरेंजमेंट मध्ये लेफ्ट राईट कसं ठरवायचं ते आपण बघितलं होतं. ज्यावेळेस तुम्ही बघा लिनियर सिटिंग अरेंजमेंट वर पझल सॉल्व्ह करतात त्यावेळेस ही आकृती तुम्ही डोक्यामध्ये राहू द्या. सो दिस इज अ नॉर्थ डिरेक्शन आणि नॉर्थ डिरेक्शनला जेव्हा तोंड असतात तेव्हा क्लॉकवाईज डिरेक्शन ही राईट असते आणि अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन ही लेफ्ट असते. सो दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट हिंट. किंवा ज्यावेळेस तुम्ही उत्तरेकडे तोंड करून बसले तेव्हा तुम्ही बसलेले ती सिच्युएशन कन्सिडर करा. म्हणजे तुमचा डावा त्यांचा डावा होणार आहे आणि तुमचा उजवा त्यांचा उजवा होणार. आता इथे बघा दिसतंय 6 लोक एका रांगेमध्ये बसले. आता पहिली कॉमनली मेड मिस्टेक आहे बघा, विद्यार्थी जेव्हा हे पझल करतात तेव्हा हे 6 लोक बघितल्यानंतर लगेच 6 मार्किंग करून टाकतात, 6 मार्किंग करून टाकतात. मी तुम्हाला असं सांगेल की 6 मार्किंग करण्याच्या फंद्यात पहिल्यांदा पडू नका. दिस इज अ रॉंग अप्रोच. मग तेच पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पहिले पूर्ण जे डेफिनेटली ट्रू स्टेटमेंट आहे ते पहिल्यांदा हँडल करा. डेफिनेटली ट्रू स्टेटमेंट जे आहेत ते पहिल्यांदा आपण हँडल करू. आता ते डेफिनेटली ट्रू स्टेटमेंट कुठले कुठले होते ते आपण बघू. बघा, जे पूर्ण सत्य आहे, जे आपण आता लगेच मार्क करू शकतो असे स्टेटमेंट पहिल्यांदा हँडल करायचे. एस हा रांगेच्या डावीकडून तिसऱ्या स्थानी आहे. मग आपला डावा म्हणजे त्यांचा डावा, कारण की ते उत्तरेकडे तोंड करून बसले. डावीकडचं पहिलं स्थान, दुसरं स्थान आणि तिसरं स्थान एस ला जाणार आहे. आता डावीकडून जर तिसऱ्या स्थानी जर हा असेल तर नक्कीच याच्या पुढे 3 स्थानं अजून क्रिएट व्हायला पाहिजे, कारण की 6च लोक आहेत आणि याची डावीकडून जर तिसरं स्थान मेंटेन करण्यासाठी याच्या डावीकडे कुठलाच एक अल्फाबेट बसणार नाही, तर हीच पोझिशन त्याची परफेक्ट आहे आणि पुढे त्याच्या 3 पोझिशन राहतील. पुढचं बघा, आर हा टीच्या उजवीकडे 4थ्या स्थानी आहे. आता आर आणि टी याच्यामध्ये कोणीच मार्क केला नाही तर म्हणून याच्या पॉसिबिलिटीज होतील, म्हणून आपण थोडंसं होल्ड करू आणि पुढचं वाक्य वाचू. पी किंवा आर रांगेच्या कोणत्याही टोकावर नाही. म्हणजे हे टोकावरच्या पोझिशन्स आहेत बघा, ही पोझिशन आणि ही पोझिशन टोकावर, इथं पी किंवा आर येतच नाही. बट आर हा कोणाच्या उजवीकडे, टीच्या उजवीकडे. बघा, पण जर मी टीला जर इथं ठेवलं तर याच्या उजवीकडचं 4थं स्थान 1 2 3 4 ते कोणाला जाणार आहे, आर ला जाणार आहे. आणि मला आर इथं चालत नाही, आर मला चालत नाही इथं, कारण की तो टोकावर येऊन जाईल. मग मला काय करायला पाहिजे, टीला जर मी इथं ठेवलं बघा तर याच्या 4थे स्थान आहे का वॅकंट पाहून घ्या. 1 2 3 4 आहे वॅकंट आणि मी इथं आर नक्की ठेवू शकतो, कारण की हे स्थान टोकावरचं नाहीये. पुढचं बघा, क्यू हा पी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे. क्यू पी च्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे. आता पी ला हे पण स्थान आपण देऊ शकत नाही, म्हणून पी चं स्थान हेच असलं पाहिजे आणि क्यू त्याच्या डावीकडे दुसऱ्या स्थानी आहे, म्हणजे क्यू चं स्थान हे. आता या 6 व्यक्तींमधला एकच व्यक्ती शिल्लक आहे, तो म्हणजे यू. त्याला आपल्याला इथंच बसवावं लागेल, त्याच्यासाठी कोणतीही जागा दुसरी शिल्लक नाहीये. तर अशा प्रकारे ह्या विधानांना हँडल करून आपल्याला ही डेफिनेटली सर्व पोझिशन्स फिक्स करता आल्यात. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? थंब दाखवून आपलं कन्फर्मेशन नोंदवा. तर इतकं शांत चित्ताने जर तुम्ही ते पझल वाचलं तर तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी व्यवस्थित मांडणी करता येईल. म्हणजे जेवढं स्टेटमेंट वाचलं तेवढी मार्किंग करा. एकाच दमात जर तुम्ही एका श्वासामध्ये सर्व पझल वाचून टाकलं आणि मग जर करायला घेतलं तर मग तुम्हाला अडचणींना तोंड द्यावं लागेल. आणि म्हणून जेवढं तुम्ही स्टेटमेंट वाचताय तेवढी मार्किंग करा
आणि ते मार्किंग करताना अजून मी तुम्हाला सांगितलंय त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर डेफिनेटली ट्रू स्टेटमेंट जे आहे ते पहिल्यांदा मार्क करायला सुरुवात करा. डेफिनेटली ट्रू स्टेटमेंट म्हणजे आपली मग त्या ठिकाणी अरेंजमेंट आली होती बघा, टी क्यू एस पी आर एन यू अशा प्रकारच्या अरेंजमेंटवर आपल्याला प्रश्नांची उत्तरं द्यायचे. रांगेत डावीकडून चौथ्या स्थानी कोण आहे? रांगेचं डावीकडचं स्थान इकडून काउंट होईल. दिस इज द लेफ्ट डिरेक्शन. सो हे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं पी. सो उत्तर पर्याय क्रमांक येणार आहे तुमचं 3. टी क्यूज एस पी. टी क्यू आणि एस पी मध्ये काही संबंध आहे बघा. टी क्यू आणि एस पी लगतचे शेजारी आहे. तसं क्वेश्चन मार्क आर यू, क्वेश्चन मार्क आर यू साठी तुमचा पर्याय येणार आहे एस पी, जो पर्याय क्रमांक 3 आहे. रांगेच्या टोकावर बसलेल्या व्यक्तींची जोडी कोणती? इकडच्या डाव्या टोकावर टी बसलेला आहे, उजव्या टोकावर यू बसलेला आहे. सो टी यू तुमचं उत्तर येणार आहे. प्रश्नांची उत्तरं शोधणं फार कठीण नाहीये. आता काय होतं बघा मित्रांनो, जर आपलं पझल चुकलं ना तर एका वेळेस आपल्याला पर्यायांमध्ये 2-2 उत्तरं सापडायला लागतात. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? आणि मग ज्या वेळेस तुम्हाला पर्यायांमध्ये 2-2 उत्तरं सापडायला लागतात, मग त्यावेळेस तुम्ही समजून घ्यायचं की आपलं पझल मध्ये काहीतरी गडबड झालेली आहे. ओके, तिसरं पझल बघा, मी मुद्दामहून 3 पझल वेगवेगळ्या टाईपचे या ठिकाणी ठेवले. तिसरं पझल जे आहे ते ब्लड रिलेशनवर आहे. तर बघा, हे ब्लड रिलेशनवरचे पझल्स करताना मी तुम्हाला बोललोय की काही नोटेशन्स आपण वापरले पाहिजे. म्हणजे जर पुरुष व्यक्ती असेल तर तो पुरुष व्यक्ती स्क्वेअर बॉक्स मध्ये ठेवला गेला पाहिजे. महिला व्यक्ती असेल तर महिलेला सर्कल मध्ये ठेवलं गेलं पाहिजे. विवाहित जोडपं जर तुम्हाला दाखवायचं आहे, जोडपे जर दाखवायचे असेल तर पॅरलल लाईन वापरायची, मॅरिड कपल. भाऊ बहिणी दाखवायचे असतील तर तुम्ही असा डबल हेडेड एरो वापरा, भावंड, भाऊ बहीण. आणि पुढील पिढी जर तुम्हाला दाखवायची असेल तर डाऊनवर्ड एरो तिथे वापरला गेला पाहिजे, पुढील पिढी. ओके, हे नोटेशन्स आपण या ठिकाणी जी डायग्राम आपण काढू त्याला आपण म्हणतो ट्री डायग्राम. ती काढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी याची मदत घ्यायची आहे. आता बघा काय म्हणतोय बघा, जनरल इन्फॉर्मेशन दिली आहे स्टेटमेंट 1 ने. 6 सदस्य एका चमूमध्ये म्हणजे गटामध्ये ABCDEF. ते शिक्षक, व्यवस्थापक, वकील, सोनार, डॉक्टर आणि अभियंता 6 लोक आहे आणि 6 प्रोफेशन्स मला दिलेले आहेत. म्हणजे आपल्याला व्यक्तींचं प्रोफेशन पण करायचं आणि त्यांच्यामधलं नातेसंबंध पण निवडायचा आहे. डॉक्टर हे एफ चे आजोबा आहेत. आजोबा आहेत म्हणजे 3 जनरेशन्स क्रिएट होतील बघा मित्रांनो, 3 जनरेशन्स. म्हणजे आजोबा आहेत तर आजी असतील कोणी, नंतर त्यांचे आई वडील म्हणजे ह्या आजी आजोबांचे मुलं, मुलगा आणि सून, आणि मग नंतर इथं त्यांचं 3रं जनरेशन तिथे येईल. डॉक्टर म्हणजे बघा हा व्यक्ती कोण असला पाहिजे? डॉक्टर असला पाहिजे. आणि ते कोणाचे आजोबा? एफ चे आजोबा आहे. जो शिक्षक आहे म्हणजे एफ हा काय आहे? शिक्षक आहे. एफ शिक्षक आहे. ओके, आता पुढचं काय म्हणतंय बघा, डी चे लग्न ए शी झाले आहे. डी चे लग्न कोणाशी झाले? ए शी झाले आहे, मॅरिड कपल आहे. पण यांच्यामध्ये स्त्री पुरुष कोण आहे आपल्याला माहिती नाही, म्हणून थोडस बाजूला ठेवून द्या ते. पुढचं, सी सोनार असून त्याचे तिचे लग्न वकिलाशी झाले. बघा, सी सोनार आहे बाय प्रोफेशन आणि याचे लग्न जे झाले ते वकिलाशी झाले, वकिलाशी झाले. आता बघा, सी आणि वकील ही जी विवाहित जोडप्याची जी जोडी आहे ती आजी आजोबांच्या गटात तर बिलकुल नसेल, कारण आजी आजोबांच्या गटात एक व्यक्ती फिक्स आहे, डॉक्टर. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? म्हणजे सोनार आणि वकील हे जे जोडपं आहे हे नक्की तुमचं आई वडिलांच्या गटामध्ये तुम्हाला मिडल जनरेशन मध्ये फिक्स करावं लागेल, कारण की आजी आजोबांच्या गटामध्ये एक व्यक्ती ऑलरेडी वकील येऊन गेलेला. ओके, पण पुन्हा सी आणि वकील यांचं जेंडर पार्ट आपल्याला माहिती नाहीये. पुढे जाऊया, म्हणून आपण त्याला होल्ड करू. बी ही एफ आणि ई यांची आई आहे. आता इथून पिक्चर क्लिअर व्हायला सुरुवात केलं बघा. एफ इथं आहे, बी एफ आणि ई ची आई आहे, म्हणजे हा ई
हे दोघं भाऊ बहीण असतील, त्यांचं जेंडर पार्ट दिला नाही म्हणून आपण काही हे करू नये, पण ते भाऊ बहिणी असतील हे निश्चित आहे. आणि यांची आई कोण असेल? बी असेल, म्हणजे ही बी असली पाहिजे, म्हणजे डेफिनेटली हा सी असला पाहिजे. एक मॅरिड कपल इथं बसतं, म्हणजे बघा, जर सी ला मी सोनार घेतला तर बी चं प्रोफेशन होऊन गेलं वकील. दॅट्स इट. मग आता ह्या एका, आणि शेवटचं काय बघा, कुटुंबात दोन विवाहित जोडपे आहे. एक विवाहित जोडपं लावलं तुम्ही आणि दुसरं विवाहित जोडपं, डी चं लग्न कोणाशी झालंय? ए शी झालंय. डी हा व्यवस्थापक आहे. व्यवस्थापक आहे म्हणजे व्यवस्थापक ही स्त्री सुद्धा असू शकते. तर व्यवस्थापक इथंच यायला पाहिजे, व्यवस्थापक, आणि तो असेल डी, आणि हा पार्ट जाईल ए ला. आता ईचं जर तुम्ही बघितलं, बघा 5 प्रोफेशन्स तुम्ही मांडून टाकलेत, ई साठी एकच उरला आहे, तो म्हणजे अभियंता, आणि आपलं पझल या ठिकाणी कम्प्लीट होत आहे. किती लोक या प्रोसेसला समजले असेल तर थंब दाखवून कन्फर्मेशन द्या. आणि मग याच्यावरून, या इन्फॉर्मेशन वरून तुम्हाला प्रश्न देणं फारसं जड जाणार नाही. बघा, ईचा व्यवसाय दर्शवणारा पर्याय निवडा. ईचा व्यवसाय कोणता आहे? अभियंता आहे, जो इथं दिलेला नाही, म्हणून उत्तर येणार आहे यापैकी नाही. ए चे ईशी नाते काय? ए हा वरच्या जनरेशन मध्ये आहे आणि त्याचं जेंडर पार्ट फिक्स आहे. जेंडर पार्ट फिक्स आहे. ए हे आजोबा आहेत कोणाचे? ईचे, कारण ई सर्वात खालच्या जनरेशन मध्ये. ए चा व्यवसाय कोणता? ए डॉक्टर आहेत, आणि दोन विवाहित जोडप्यांपैकी एक विवाहित जोडपं कुठलं आहे? तर येणारे एडी, जो आपला पर्याय क्रमांक 3 आहे. तर अशा प्रकारे हे पझल सॉल्व्ह करण्याची पद्धत आहे. 3 वेगवेगळे पझल मी ह्या ठिकाणी तुम्हाला घेतले होते. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल.